नमस्कार शेतकरी बंधूंनो, मागील काही वर्षापासून हवामान बदल झाल्यामुळे आपल्याला एक नवीन कीड मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे। ती म्हणजे हुमणी, जिला वेगवेगळ्या भाषेत शेतकरी उन्नी म्हणून ओळखतात किंवा वेगवेगळे तिचे नावं आहेत। तर ही कीड बहुभक्षी या वर्गातील कीड आहे की सर्व प्रकारच्या पिकावर हिचा उपजीविका करत असते आणि ही कीड जमिनीमध्ये राहून त्या पूर्ण पिकांची एका लाईननी मुळं पूर्ण कुरतडून खाते आणि आपलं पीक वाळून जाते। तर ही एक शेतकऱ्यांसमोरची अत्यंत महत्त्वाची समस्या आहे। या समस्येवर आपल्याला उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या कृषी विज्ञान केंद्रातील डॉक्टर प्रमोद मगर सर आपल्यासोबत आहेत। तर आपण सरांकडून या हुमणी अळीबद्दल सविस्तर माहिती घेऊयात। सर, आपल्याला जी काही ही हुमणी अळी सगळं मोठं संकट आहे, या किडीचा एकदा आम्हाला थोडक्यात जीवनक्रम सांगा की जेणेकरून आपल्याला हे नुकसान कशी करते कळेल। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपण जर बघितलं तर कोणत्याही किडीचा जर आपण आयुष्यक्रम समजून घेतला तर त्या किडीचं प्रभावी व्यवस्थापन आपल्याला करता येतं। तर शेतकरी मित्र, या हुमणी अळीचा जो आपण आयुष्यक्रम जर बघितला तर 4 अवस्था हुमणी अळीच्या आयुष्यामध्ये असतात। त्यामध्ये पहिली अवस्था म्हणजे अंडी अवस्था, दुसरी अवस्था अळी अवस्था, तिसरी कोश अवस्था आणि चौथी प्रौढ अवस्था। तर हुमणी अळीमध्ये अंडी अवस्था सर्वसाधारणपणे 15 ते 20 दिवसांची असते। अळी अवस्था ही 8 ते 9 महिन्यांची असते। सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर हुमणी अळीच्या 3 उपअवस्था आहेत। तर त्या 3 अळीच्या उपअवस्था पूर्ण होण्यासाठी 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागतो। कोश अवस्था सर्वसाधारणपणे 15 ते 28 दिवसांची आहे आणि प्रौढ अवस्था ही सुद्धा 15 ते 30 दिवसांची आहे। तर या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर एक पिढी पूर्ण होण्यासाठी आपल्याला 1 वर्षाचा कालावधी या हुमणी किडीला लागत असतो। त्यामुळे या हुमणी अळीचं नियंत्रण करत असताना आपल्यासाठी 2 अवस्था अतिशय महत्त्वाच्या आहेत। पहिली अवस्था म्हणजे प्रौढ अवस्था आणि दुसरी अवस्था म्हणजे अंडी अवस्था। जर आपण हुमणी अळीचं व्यवस्थापन प्रौढ अवस्थेमध्ये आणि अंडी अवस्थेमध्ये असताना केलं तर अतिशय प्रभावी व्यवस्थापन आपल्याला करता येतं आणि आपल्या पिकाचं होणारं नुकसान आपल्याला तिथे टाळता येतं। परंतु आपल्या शेतामध्ये एकदा हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला की त्यानंतर आपल्या पिकाचं नुकसान हे होत राहतं आणि ते नुकसान नियंत्रित करणं थोडं आपल्याला अवघड जाऊ शकतं। त्यामुळं यावर्षी शेतकरी बंधूंनी मे महिन्यामध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर त्वरित आपल्या शेताच्या धुऱ्यावर असलेलं कडुनिंबाचं झाड, पाबळीचं झाड किंवा बोरीचं झाड, जे कोणतंही झाड झुडू तुमच्या शेताच्या धुऱ्यावर किंवा शेतामध्ये असेल त्या झाडावरती प्रकाश सापळा लावण्याची व्यवस्था करायची आणि त्या प्रकाश सापळ्याखाली एक पसरट भांडं, ज्याला आपण टोपलं म्हणतो, त्या टोपल्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये एकतर तुम्ही रॉकेल टाकू शकता, ज्याला आपण गासलेट म्हणतो, किंवा डिझेल टाकू शकता। या पद्धतीनं जर तुम्ही हे प्रकाश सापळे तुमच्या शेतामध्ये या झाडांवरती जर तुम्ही उभारले तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मोठ्या संख्येनं या हुमणी अळीचे भुंगेरे आपण तिथे त्यांना सापळा रचून त्यांना तिथे नष्ट करू शकतो। तर शेतकरी बंधूंनी आपल्या शेतामध्ये असे प्रकाश सापळे लावून या हुमणी अळीचं व्यवस्थापन प्रौढ अवस्थेमध्ये कसं करता येईल यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। त्यानंतर जेव्हा पहिला पाऊस पडेल तेव्हा हे भुंगेरे बाहेर पडतील आणि त्यानंतर नर आणि मादीचं मिलन होईल आणि मादी अंडी घालण्यासाठी आपल्या शेतामध्ये, तर साबुदाणासारखी जी अंडी आहेत ती जमिनीवरती ही अंडी दिली जातात आणि ही अंडी दिल्यानंतर त्यातून 15 दिवसानंतर अंडीतून आळ्या बाहेर पडतात आणि आळ्या बाहेर पडल्या की ही भूमिगत कीड 9 महिन्यापर्यंत आपल्या जमिनीत राहून जमिनीत वास्तव्य करून आपल्या शेतात असलेली पिकांची मुळं खाऊन नंतर आपल्याला एकाएकी खळग्यानं किंवा एका ओळीनं झाडं वाळलेली दिसतात। ती आपण उपटून बघितली की सहज ते रोप आपल्या हातात उपटून येतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकाला हे मोठ्या प्रमाणात नुकसान तिथे झालेलं असतं। त्यामुळे शेतकरी बांधवांनी प्रौढ अवस्था आणि अंडी अवस्था ह्या अवस्थेमध्येच आपल्याला या हुमणी अळीचं कसं व्यवस्थापन करता येईल यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। आणि एकदा या किडीनं अंडी घातली की प्रथम अवस्थेची अळी शेतामध्ये जमिनीमध्ये आपल्या अंड्यातून बाहेर पडते, त्यावेळेला
आपण मेटारायझियम ॲनिसोप्ली या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर आपण शेणखतामधून करू शकतो. सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर 1 किलो मेटारायझियम ॲनिसोप्ली 100 किलो शेणखतामध्ये मिसळून 1 एकर शेतामध्ये जर तुम्ही ते टाकलं तर या हुमणी अळीचं अळी अवस्थेतील जे आपल्याला व्यवस्थापन आहे ते करणं सहज शक्य होऊन जातं. तर शेतकरी बंधूंनी आपल्या शेतामध्ये जी प्रामुख्यानं जी पिकं आहेत त्यामध्ये सोयाबीन आहे. मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर सोयाबीन आणि तूर या पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसलेला आहे. त्या अनुषंगानं शेतकरी बांधवांनी मेटारायझियम ॲनिसोप्ली या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर आपल्या शेणखतामध्ये आत्ताच करावा आणि जेव्हा आपल्याला भविष्यामध्ये या अळीचा प्रादुर्भाव होताना दिसेल त्यावेळेला मेटारायझियम ॲनिसोप्ली या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये 1 किलो मेटारायझियम याप्रमाणे 100 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून आपल्याला प्रति एकरी शेतामध्ये तिथे टाकता येईल आणि एक हलकं ओलीत किंवा आपल्या जमिनीमध्ये जर ओलावा असेल तर तिथे ओलिती करण्याची आपल्याला आवश्यकता भासणार नाही आणि अशा पद्धतीनं आपण हुमणी अळीचं प्रभावी व्यवस्थापन आपल्या पिकामध्ये करू शकतो. सर, आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडल्यानंतर आपल्याला यासाठी रासायनिक कीटकनाशक कोणचं आहे का? निश्चितपणे जर आपण बघितलं तर या हुमणी अळीची आर्थिक नुकसानीची पातळी आपण समजून घेतली पाहिजे. हुमणी अळीची आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजे प्रति मीटर ओळीमध्ये 1 हुमणी अळी जर आपल्याला दिसली तर ही तिची आर्थिक नुकसानीची पातळी आहे. आता ही आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांच्या शिफारशीनुसार काही कीटकनाशकं आहेत. जसं की आपण बघितलं तर सोयाबीन पिकामध्ये जी मुळावर गाठी करणारे जे सूत्रकृमी आहेत त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बोफ्युरॉन 3% दाणेदार हे कीटकनाशक शिफारशीत आहेत. त्यामुळं या सोयाबीन पिकामध्ये हुमणी अळीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून एकरी 14 किलो कार्बोफ्युरॉन 3% दाणेदार या प्रमाणामध्ये आपण या रासायनिक कीटकनाशकाचा वापर जमिनीत फेकून जमिनीत टाकून करू शकतो. त्यामुळं आपल्याला या सोयाबीन पिकातील हुमणी अळीचं व्यवस्थापन करता येईल. आता तूर पीक आणि कापूस पीक या पिकांमध्ये रासायनिक कीटकनाशक हुमणी अळीसाठी शिफारशीत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये मेटारायझियम ॲनिसोप्ली या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर आपण केला तर आपल्याला प्रभावी व्यवस्थापन या माध्यमातून करता येऊ शकतं. आणि या अनुषंगानं मी शेतकरी बांधवांना एक नम्र आवाहन इथे करू इच्छितो की रासायनिक कीटकनाशकापेक्षा तुम्ही जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर केला की अतिशय प्रभावी या हुमणी अळीचं व्यवस्थापन करू शकता. त्याचं कारण म्हणजे जेव्हा या हुमणी अळीचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेला आपल्या इथे पाऊसमान प्रजनमान सुरू असतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या जमिनीमध्ये ओलावा असतो आणि सापेक्ष आर्द्रता हवेमध्ये सुद्धा असते आणि हे जे वातावरण आहे ते कोणत्याही बुरशीजन्य कीटकनाशकाला प्रभावीपणे काम करण्यासाठी अतिशय फायद्याचं ठरतं. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आपल्या जमिनीत ओलावा असताना मेटारायझियम ॲनिसोप्ली या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर जर आपण केला तर कीटकनाशकापेक्षाही कितीतरी चांगल्या प्रभावीपणे हे जैविक कीटकनाशक आपल्याला हुमणी अळीचा व्यवस्थापन करण्यामध्ये तिथे फायद्याचं राहू शकतं. या व्यतिरिक्त आपण बायोमिक्स याचा सुद्धा वापर या हुमणी अळीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून करू शकतो. निश्चित सर, आपण खूप छान माहिती दिली. सरांनी जसं एकंदरीत काय सांगितलं की ही कीड आपल्याला साधारणतः वर्षभरीचा जीवनक्रम पूर्ण व्हायला लागतो आणि आपल्याला जी नुकसान करणारी अळी अवस्था आहे ती 8 ते 9 महिन्याची आहे आणि ही अळी एकदा जमिनीच्या खाली गेली आणि पिकांची मुळं खायला लागली की ते पूर्ण झाड आपलं वाळून जाताना दिसते. म्हणजे आपलं 100% नुकसान या किडीमुळं होताना दिसतंय. त्यामुळे शेतकरी बंधूंनी सरांनी जसं सांगितलं तसं भुंगेरी अवस्थेमध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर आपल्या शेतातल्या बोरीच्या, बाबळीच्या किंवा लिंबाच्या झाडावर प्रकाश सापळा लावून या भुंग्याचं नियंत्रण करावं. तसेच त्यानंतर अंडी जे काय आहे त्यांनी शेतामध्ये घातलेली ती अंडी नष्ट करून नियंत्रण करावं आणि त्यानंतर सरांनी जसं आपल्याला सांगितलं की जैविक जे काही बुरशीनाशक आहे मेटारायझियम ॲनिसोप्ली याचा वापर करावा आणि यानंतर शेतकरी बंधूंना कुठलीही अडचण आल्यास कृषी विज्ञान केंद्रासोबत संपर्क करावा. धन्यवाद सर. धन्यवाद.